थंडीचे प्रमाण महाराष्ट्रामध्येच काय, इतर ठिकाणी सुद्धा भरपूर वाढलेलं आहे आणि म्हणूनच आज मी तुमच्यासोबत काढ्याचे 2 प्रकार शेअर करतेय. ज्यामुळे तुम्हाला थंडीमध्ये भरपूर ऊर्जा मिळेल. सर्दी, खोकला, घसा खवखवणं, आवाज बसणं असे छोटे-छोटे आजार तुम्हाला होणार नाही. आणि आजकाल व्हायरल फार व्हायला लागलेत. म्हणजे सर्दीचा व्हायरल, खोकला झाला की लगेचच व्हायरल होतो. या काढ्यांमुळे ना तुमची रोगप्रतिकार शक्ती सुद्धा वाढेल, की जेणेकरून पटकन तुम्हाला कुठलाही व्हायरल होणार नाही. इथे 2 काढा म्हणजेच तुम्ही याला चहा सुद्धा म्हणू शकता. 2 चहाचे प्रकार सांगतेय. एक सकाळी तुम्हाला घ्यायचा आहे आणि एक संध्याकाळी घ्यायचा आहे. तो कसा बनवायचा, कसा घ्यायचा हे तुम्हाला अगदी सविस्तर सांगते. तर सगळ्यात आधी सकाळी जो आपल्याला चहा बनवायचा आहे, म्हणजे कसं सकाळी-सकाळी आपल्याला ना चहा पिण्याची खूप तल्लफ होते. कारण सकाळी-सकाळी भरपूर थंडी पडलेली असते. दिवसाची सुरुवात करायची असते. तर यासाठीच बरोबर 2 कप भरून आपण इथे चहा बनवतोय. हा चहा बनवण्यासाठी रेग्युलर आपण जसा चहा बनवतो तसाच बनवणार आहोत, पण थोडासा यामध्ये बदल व्हायला हवा. वातावरणानुसार यामध्ये बदल करणं गरजेचं आहे. तर इथे मी 4 ते 5 लवंगा घेतलेल्या आहेत. 4 ते 5 काळी मिरी घेतलेली आहेत. 2 हिरव्या इलायच्या घेतलेल्या आहेत आणि असे 4 मी दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत. साधारण अर्धा-अर्धा इंचाचे हे असतील. हे सगळेच स्पाइसेस जे आहेत किंवा जे खडे मसाले आहेत ते आपल्या आरोग्यासाठी भरपूर पौष्टिक असतात. बऱ्याचशा आजारांपासून हे संरक्षण करत असतात. तर यामुळेच हे सगळे खडे मसाले आपल्याला स्वयंपाकघरात अगदी सहज अवेलेबल असतात. हेच मी इथं घेतलेले आहेत. आता इथे मी 2 कप भरून चहा बनवणार आहे. यासाठी 3 कप भरून यामध्ये पाणी घातलेलं आहे. यामध्ये हे खडे मसाले घालायचे. सकाळी-सकाळी उठल्यानंतर उगाचच असं वाटायला नको, की आपण आजारी आहोत आणि काढा घेतोय. म्हणूनच चहा असा बनवायचा जो फक्कड लागायला हवा. म्हणूनच इथे मी ना गवती चहाची काही पानं अशी तोडून घातलेली आहेत. हा सुकून ठेवलेला गवती चहा आहे, जो मी वर्षभर वापरत असते. आता एक लक्षात घ्या, की दोन्ही चहाचे प्रकार मी जे तुम्हाला दाखवतेय, ते मोठ्या लोकांसाठी दाखवतेय. आता जर तुम्हाला मुलांसाठी बनवायचं असेल, तर प्रमाण थोडंसं तुम्ही निम्म्याने कमी घेतलं तरी सुद्धा चालेल. यामध्ये अर्धा चमचा मी चहा पावडर घातली. सोबतच अर्धा इंच आल्याचा तुकडा चांगला खिसून यामध्ये घालायचा आहे. लक्षात घ्या ठेचून घालायचा नाही. खिसून घातला की छान त्याचा अर्क जो आहे, तो संपूर्णपणे या पाण्यामध्ये उतरला जातो आणि छान कडक असा चहा तयार होतो. आता यामध्ये ना आवर्जून तुळशीची पानं घालायची. तुळशीमध्ये असतो अँटीऑक्सिडंट आणि जो सर्दीमुळे जी डोकेदुखी होते, ताप येतो, यापासून आराम देते. तर इथे चहाला चांगली उकळी आलेली आहे. आता हा चहा 3 कप आपण पाणी घेतलं होतं की नाही, तर आपल्याला आता 2 कपच करायचं आहे. यामुळे याला जास्त उकळावं लागेल. तर फार नाही, फक्त 2 मिनिटांमध्ये मीडियम फ्लेमवरती हा चहा चांगला उकळून घ्यायचा, की जेणेकरून जो काही आपण यामध्ये मसाले घातलेले आहेत, जे काही फ्लेवर्स घातलेले आहेत, ते संपूर्णपणे पाण्यामध्ये उतरले जातात. जर तुम्हाला असं वाटलं, की असा चहा मी पिऊ शकतो किंवा पिऊ शकेल, तर यावेळेस तुम्ही असाच चहा घेऊ शकता किंवा मग अगदी थोडासा गूळ यामध्ये घालायचा. म्हणजे मग अगदीच तिखट आपल्याला हा चहा लागणार नाही. चहामध्ये गूळ घालून साधारण अर्धा मिनिटांसाठी हा मी उकळून घेणार आहे आणि यानंतर तुम्ही इथे बघू शकता मस्त असा चहा उकळला गेलेला आहे. सोबतच बऱ्यापैकी तो अटला सुद्धा आहे. चहा इथे तयार आहे, पण हा आपल्याला लगेच प्यायचा नाही. म्हणूनच आपल्याला यावरती साधारण मिनिट, दीड मिनिटांसाठी यावरती झाकण ठेवायचं. जे काही फ्लेवर्स आहेत ते पाण्यामध्ये छान उतरू द्यायचे. चहा हलकासा थंड होतो आणि यानंतर आपल्याला हा चहा गाळून प्यायचा आहे. तर असा हा आयुर्वेदिक चहा तुम्ही रोजच्या जीवनामध्ये तुम्ही याचा समावेश करू शकता. थंडीसाठी तर एक उत्तम चहा आहे. नुसताच आल्याचा चहा करण्यापेक्षा हे काही पदार्थ तुम्ही यामध्ये घालू शकता. बरं इथे आपण दूध घातलेलं नाही. तुम्हाला जर दूध घालून सुद्धा करायचं असेल, तर शेवटी थोडंसं तुम्ही दूध यामध्ये घालू शकता. आता जो तुम्हाला आधी मी चहा दाखवला ना, तो तुम्ही सकाळी घ्यायचा आहे. संध्याकाळसाठी सुद्धा तुम्हाला एक चहाचा पर्याय सांगते. चहा बनण्यापेक्षा हा काढाच आहे. तर सगळ्यात आधी 2 कप आपण काढा बनवतोय यासाठी 3 कप भरून दूध इथं आपल्याला गरम करून घ्यायचंय. लक्षात घ्या आपल्याला आधी हे दूध उकळून घ्यायचंय आणि यानंतरच आपण हा काढा बनवणार आहोत. तर काढा बनवण्यासाठी आपल्याला एक खलबत्ता लागेल. यामध्ये घालूयात 4 लवंग, 4 आपल्याला काळी मिरी घ्यायची आहे. 2 आपल्याला वेलची घ्यायच्या आहेत. असे 4 छोटे असे दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत. आता हे सगळं आपल्याला
ठेचून घ्यायचा आहे. अगदीच पावडर करायची गरज नाही. हलकेसे असे ठेचले गेले पाहिजे. थोडंसं क्रश झाला पाहिजे. तर असे थोडेसे जाडसर मी इथे कुटून घेतलेले आहेत. आता यानंतर यामध्ये अर्धा इंच आल्याचा तुकडा घालायचा. हा सुद्धा आपल्याला चांगला ठेचून घ्यायचा आहे. आलं चांगलं ठेचलं गेलं, की यामध्ये 2 लोकांसाठी आपण बनवतोय हा काढा. तर प्रत्येकी 2-2 असे 4 लसणाच्या थोड्याशा मध्यम आकाराच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. लसूण हा तुमचा सर्दी आणि खोकल्यावरती खूप गुणकारी आहे आणि याचबरोबर तुम्हाला जो श्वसनाचा त्रास होतो, बऱ्याचदा सर्दी झाल्यावरती, खोकला झाल्यावरती आपल्याला श्वास घ्यायला त्रास होतो. तर हे लसणामुळे थोडंफार तुम्हाला कमी आणि आराम मिळतो. तर इथे हा काढ्याचा असा मसाला तयार झालेला आहे. आता इकडे दूध सुद्धा चांगलं उकळलं गेलंय. यामध्येच ठेचून घेतलेला हा संपूर्ण मसाला आपल्याला घालायचा आहे. आता तुम्ही म्हणाले, की दूध फुटण्याची शक्यता आहे, पण अजिबात नाही. जर तुम्ही दुधाला उकळी आणलीत ना, तर दूध अजिबात फुटत नाही. आता गॅसची फ्लेम मी मीडियम केलेली आहे. इतर जे साहित्य आहेत ते सुद्धा घालून घेऊ. तर इथे मी एक अर्धा छोटा चमचा भरून ओवा घेतलेला आहे. ओवामुळे आपल्या शरीरामध्ये जो कफ तयार झालेला आहे ना, तो कुठेतरी कमी होण्यास मदत होते. जर तुम्हाला सर्दी, खोकला असेल किंवा कफ असेल, तर तुम्ही नियमित ओव्याचं सेवन करायला हवं. आता हलकीशी उकळी यायला सुरुवात झाली, की यामध्ये आपल्याला जवळ-जवळ पाव छोटा चमचा हळद घालायची आहे. हळद तर तुम्हाला माहितीच आहे, की खूप याचे फायदे आहेत. हळद चांगली दुधामध्ये मिक्स करून घ्यायची. आता दुधाला चांगली उकळी येऊ द्यायची आणि साधारण 2 मिनिटांसाठी मीडियम फ्लेमवरती चांगलं हे दूध किंवा हा जो काढा आहे, तो चांगला उकळू द्यायचा. हलकंसं दूध दाटसर होऊ द्यायचं. तर साधारण 2 ते 2.5 मिनिटांसाठी हा काढा मी चांगला उकळून घेतला. आता यानंतर हा काढा आपण रात्री झोपताना घेणार आहोत, की ज्यामुळे तुम्हाला छान झोप लागेल. नाक जे तुमचं ब्लॉक झालेलं आहे किंवा खोकला जो आहे ना, तो कुठेतरी आराम तुम्हाला मिळेल आणि छान झोप लागेल. आता यामध्ये तुम्हाला अगदी थोडंसं म्हणजे 2 ते 3 चिमूटच जायफळ खिसून घालायचंय. तर इथे मी जायफळ खिसून घातलेलं आहे. आता हे जायफळ सुद्धा दुधामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम बंद करायची. आता हे एकदा काढा तयार झाला, तर यावरती अजिबात झाकण ठेवायचं नाही. अजिबात कुठलीही वाट पाहायची नाही. आता लगेचच हे दूध आपल्याला गाळून घ्यायचं आहे आणि यानंतर गरमागरम हे दूध पिऊन मस्त झोपी जायचंय. बघा तुम्हाला खूप छान आराम मिळेल. नक्की काढायचे हे दोनही प्रकार तुम्ही ट्राय करून पहा. नक्कीच तुम्हाला फायदा मिळेल. आशा करते की आजची ही काढ्याचे दोन्ही रेसिपी तुम्हाला आवडली असतील. जर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल, तर व्हिडिओला लाईक जरूर करा. तुमच्या मित्र आणि परिवारामध्ये हे दोन्ही काढे शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका मस्त उपयुक्त व्हिडिओ सोबत. तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त मस्त खात राहा.